आज विनोद भाऊ वाडे, संघर्ष योद्धा, बंजारा, एसटी आरक्षण यांची पदयात्रा इथं आलेली आहे आणि आमचे जो नांदेड शहरामध्ये आपला बंजारा समाज एकत्रित वसंतराव नाईक साहेब चौक इथे जमलेला आहे आणि इथून त्यांनी इथपर्यंत आता नांदेड पर्यंत त्यांना 200 तांडे गावोगावी फिरून एसटी आरक्षणची जनजागृती यात्रा त्यांनी काढलेली आहे आणि इथून 8 एप्रिल आझाद मैदान मुंबई येथे त्यांनी उपोषणला बसणार आहेत आणि 10 ते 15 ते 20 लाख पब्लिकांना तिथं जमा होणार आहे. तिथे समाज बांधवाला एवढंच आव्हान असाल की आपला बंजारा समाज आता झोपलेला नाही, अजून झोपू बी नाही त्यांनी. आता समाजानं जागलेला आहे. आता सगळं एकीने एकत्रित एकीने येण्याची ना ताकद आहे ना, सरकारला दाखवण्याची ताकद आहे की नाही आता झालेली आहे. सरकारला हे एवढं सांगू शकतो की त्यांनी मुंबई जाम होण्याआधीच त्यांनी आम्हाला एसटी आरक्षण आहे ना द्यावे, अन्यथा त्यांना परिणाम भोगण्यात येणार आहे. त्यांना आमरण उपोषण जोपर्यंत आमचे विनोद भाऊ आडे यांच्या पाठीमागे आमचा समाज तर आम्ही आहोत आणि त्यांच्या पाठीमागे भक्कम समाजाला आहे. त्यांना आता जोपर्यंत त्यांना एसटी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यांनी तिथून उठणार नाहीत. त्यांनी शिकून सप्रेम जय सेवालाल आज 22 जन है अपने संघर्ष योद्धा विनोद भाऊ वाड़े समाज जोड़ो यात्रा जे वो जीतू रहती स्टार्ट की दे तो आज ये पूरे तांडा थी फरते भाऊ आज नांदेड नगरी में आए तो उंदूर प्रथम तो मा उंदूर ये स्वागत करूचू आणि दी शब्द कुचू की आज भाऊ आज 22 जण ती हिंडवतात तांडे ती पुरो घर काम वगैरे सगळे चकवाते छोड़न पण आज समाजवर अपने नांदेड नगरी में काही बालबच्चा होगे आपलो समाज है गो ये पॉलिटिशियन वगैरह ये भाऊन काय सपोर्ट कर रहे कोणी पण मार युवा पिढीन हात जोडून विनंती की भाऊन आपण सपोर्ट करो तो चांगा चालन आपण एसटी आरक्षण मळी है वो मार्गी लागी है. ये जो भाऊ आज लड़ा दे रोज भाऊ हाथ मजबूत करो और भाऊ सोबत तुम लड़ा दो. भाऊ हाथ मजबूत करन वर सोबत भाऊ जतलंग गाव तुम पॉसिबल है वतलंग गाव वर सोबत आणि पूरी युवा पिढी अपनी जैसा तांडे ती जोडो आत्रास केर मार्गी शब्द ही करू तू. जय सेवालाल. सर्व समाज बांधवांना जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल. मी सर्व समाज बांधवांना एकच विनंती करतो की आज नांदेड शहरामध्ये आमचे बंजारा योद्धा आदरणीय विनोद भाऊ वाडे यांचं आगमन झाले आणि त्यांचं आम्ही सर्व समाज बांधवातर्फे सहर्ष स्वागत करतो. मी एवढं सांगतो की सर्व समाज बांधवांना ज्या प्रकारे आम्ही या एसटी आरक्षणासाठी लढत आहोत त्या लढ्यामध्ये आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे. आमचं आदिवासी बांधवांनाही विनंती आहे की आम्ही आपलं आरक्षण आम्ही मुद्दामच मागत नाही. म्हणून माझी विनंती आहे की आपण बी या मुद्द्यावरून चिडून काही फायदा राहणार नाही. म्हणून शेवटी मी एकच म्हणतो की आज विनोद भाऊ वाडे यांचं नांदेड नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही इथून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन व आमचे बंजारा समाज बांधवांना बी एक विनंती करतो की येणाऱ्या 8 तारखेला जागतिक बंजारा दिवस म्हणून आपण बंजारा आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर जमणार आहोत. जास्तीत जास्त लोकसंख्येने कशा प्रकारे आपण आझाद मैदान गाठू याकडे सर्वांनी लक्ष द्यावे आणि विनोद भाऊ वाडे यांना आपण मदत करावी आणि समाज बांधव आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी जावा याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच पुढील जी काही बांधणी आहे ती मी विनोद भाऊंना सांगतो की आपण नेहमी आम्हाला आवाहन करा. आम्ही सर्व समाज बांधव आपल्या पाठीशी आहोत. जय सेवालाल, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राला माझा क्रांतिकारी जय सेवालाल. आम्हाला आदिवासी समाजाकडून आरक्षण पाहिजे नाही हे चुकीचं बोलणं आहे तुमचं. आम्हाला आमचंच आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. आदिवासी बांधवाच्या आरक्षणाला आम्ही मुळीच धक्का लावणार नाहीये. जे आमचं BJND मध्ये आमच्या समाजाला आरक्षण आहे त्याच आरक्षणातून सब कॅटेगरी करून एसटीचा दर्जा आम्ही घेणार आहोत. आदिवासी बांधवांना मुळीच चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये. आम्ही त्यांच्या हक्काचं 1% सुद्धा आरक्षण हिरावून घेणार नाही. तर समाज बांधवांना एवढंच विनंती आहे की कुठेही आमच्या बंजारा समाजाच्या आरक्षणाला विरोध न करता त्यांनी सहकार्य करावे. कारण की त्यांची जशी परिस्थिती आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांची जशी परिस्थिती आहे, त्यांच्या खेड्यापाड्यांची जशी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही बेकार परिस्थिती आज बंजारा समाजाची आहे आणि याची कुठेतरी खंत आमच्यासारख्या युवा तरुण पिढीला आहे. तर आज जवळपास बंजारा समाज जोडो यात्राचा आज 22वा दिवस आहे नांदेडमध्ये
तर विनोद भाऊ आडेसारखे असंख्य युवा मंडळी पूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या प्रकारे आपलं जे पण या संघर्षाला साथ देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं तेच काम चालू आहे. सरकारला माझी एवढीच विनंती राहील की जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला सपोर्ट करून आमच्या हक्काचं, आमच्या न्यायाचं आणि आमचा अधिकार आम्हाला देण्यात यावं. जी समिती सरकारने गठीत केली त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो त्यांचं, पण त्याचा अहवाल लवकरात लवकर त्यांनी केंद्र सरकारला पाठवून आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देण्यासाठी योग्य ते पावले उचलण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. जे हक्क आम्हाला संविधानाने दिले आहे त्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी यासाठी, नाहीतर पूर्ण बंजारा समाज येणाऱ्या 8 एप्रिलला पूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई जाम करेल आणि त्याला पूर्णस्व जबाबदार हे महाराष्ट्र सरकार राहणार आहे. इथून मी त्यांचं तीव्र सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनी लवकरात लवकर आमच्या समाजाला योग्य ते न्याय मिळवून द्यावं, नाहीतर येत्या 8 तारखेला नक्कीच हैदराबाद गॅझेट तर हा मूळ बेस आहे आमचा, कारण त्याच्यातूनच मराठा समाजाला पण आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. पण आमचं तर ठळक त्याच्यामध्ये लेखी उद्देश आहे की बंजारा समाज हा मूळतः आदिवासी होता म्हणून, तर हैदराबाद गॅझेट तर हा लागू झालाच पाहिजे. आणि इतर जे पण समिती आहेत आतापर्यंत सरकारने स्वतंत्र झाल्यापासून जेवढी पण समिती गठीत केली त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच आहे आमच्यासाठी की त्यांना लवकरात लवकर जाहीर करावं. पण काही राजकीय स्वार्थासाठी सरकारने या गोष्टी दुर्लक्ष केल्या आणि आमच्या समाजाला पोट पाडून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून त्यांनी समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आज बंजारा युवक, बंजारा समाज पूर्णतः जागा झालेला आहे आणि नक्कीच आमचा हक्काचं आरक्षण आम्ही मिळवू, त्याच्यात काय दुवाद राहणार नाही. महाराष्ट्र आणि पूर्ण भारत देशातील बंजारा बांधवांना मी एक आव्हान करतोय, एक विनंती करतोय की ज्या प्रकारे सरकार आपली दखल घ्यायला पाहिजे ती सरकार आपली दखल घेत नाहीये. गेल्या 22 दिवसापासून आम्ही समाज जोडो यात्रा करतोय आणि पैदल दिंडी काढलेली आहे आणि हीच समाज जोडो यात्रा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी संपणार आहे. तर येणाऱ्या 8 एप्रिल माझ्या पूर्ण बंजारा बांधवांना फक्त ही डेट आपल्या माइंडमध्ये सेव्ह करायची आहे. 8 एप्रिलला आपल्याला आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे आणि 8 एप्रिलला आपण सरकारला दाखवू की आमचा समाज आता एक झालेला आहे. जर आमच्या समाजामध्ये ताकद जर तुमची सरकार बनवण्याची आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुमची सरकार पाडण्याची पण ताकद आम्ही बंजारा समाज ठेवतो. 8 एप्रिलला आम्ही आझाद मैदानला सकाळी 9 वाजता आम्ही येणार आहोत. पूर्ण बंजारा समाजाला माझे आव्हान आहे आणि विनंती आहे की येणाऱ्या 8 एप्रिलला आपल्याला काहीही कितीही अर्जंट काम असला तरी पण एक दिवस आपल्याला समाजासाठी तिथे यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर आपण तिथलं सरकारला दाखवू की आबा आता आमचा समाज एक झालेला आहे आणि तिथे त्याच ठिकाणी आम्ही जमलं तर उपोषणाला पण बसू जोपर्यंत सरकार केंद्र सरकारला शिफारस देणार नाही. किमान 10 ते 15 लाख लोक पूर्ण मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबई ग्रीन सिटी म्हणून ओळखली जाते, पण त्या दिवशी आम्ही व्हाईट सिटी म्हणून आम्ही डिक्लेअर विनोद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गेल्या 22 दिवसापासून 15 फेब्रुवारी जे सेवालाल महाराजांची जयंती होती जिंतूर या ठिकाणून आम्ही स्टार्ट केलेला आहे. आज नांदेड या ठिकाणी आज समाज जोडो यात्राचा 22वा दिवस आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत आणि नांदेडमध्ये आणि प्रत्येक तांड्यामध्ये आम्ही जाऊन आवाहन करतोय की 8 एप्रिलला आपल्याला यायचं आहे आणि खूप चांगलं प्रतिसाद आम्हाला बंजारा समाजाकडून भेटत आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या सरकारला आम्ही दाखवून देऊ की बंजारा समाज आता कुणाचं ऐकणार नाही. आमच्या हक्काचा जो आहे तोच आम्ही मागतोय आणि आदिवासी समाजाला पण बांधवांना पण एक विनंती करतोय, आम्हाला तुमचं नाही पाहिजे, आम्हाला फक्त ST मध्येच B किंवा A असं ग्रेड म्हणून आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, तुमच्या हक्काचं नकोय आम्हाला. सध्या 20-25 जण आहेत, जुळण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांचा, पण मी त्यांना फक्त एकच आवाहन करतोय की तुम्ही आता नका जोडू. येणाऱ्या 8 एप्रिलला तुम्ही तुमच्या तांड्या ठिकाणी राहून प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून आपल्याला तिथून कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त लोक आणता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन पण हेच आम्ही आवाहन करतोय.